राहू ज्यांचा खराब असतो त्यांना खूप त्रास असतो. म्हणजे ज्याच्या कुंडलीमध्ये राहूची महादशा चालली किंवा गोचरचा राहू जरी आला तर त्या व्यक्तीला त्रास असतो. त्या व्यक्तीला मोबाईल बघायचं ॲडिक्शन लागतं, स्मोकिंगचं ॲडिक्शन लागतं, ड्रिंक्सचं, दारू वगैरे पिण्याचं ॲडिक्शन लागतं, जुगार खेळण्याचं ॲडिक्शन लागतं. म्हणजे ती व्यक्ती चुकीच्या गोष्टीकडे जाते. तिला सतत काय त्या गोष्टी डोकं कधी शांत नसतं, डोक्यात सतत काही ना काही चालू असतं. राहूच्या प्रभावामुळे काय होतं, राहूच्या त्या प्रभावामुळे घरातले सगळे लोक डिस्टर्ब होतात, कारण त्या व्यक्तीमुळे सगळे हैराण होतात. ती व्यक्ती वागते तशी विचित्र, नेहमी सतत काही ना काही डिस्टर्बन्स, त्यामुळे घरात वादविवाद, भांडणं, निगेटिव्ह नेहमी पसरलेली असते. ती व्यक्तीच्या बोलण्यामध्ये पण काही ना रुडली येतं, काही ना काही प्रॉब्लेम्स होतात, त्यामुळे हा त्रास होत असतो. त्यासाठी राहूचा प्रभाव करण्यासाठी आपल्याला काय करायचं, आपल्याला मंगळाची एनर्जी स्ट्रॉंग करायची. मंगळाची एनर्जी स्ट्रॉंग करण्यासाठी काय एक सोपा उपाय, एक सोपी रेमेडी करायची. काय करायचं, किचनमध्ये जेवायचं. म्हणजे तिथं आपण जेवण करतो तिथेच त्या व्यक्तीने जेवायचं. दिवसातून एक वेळा तरी तुम्हाला तिथे बसून जेवायचं. त्याने कारण की किचनमध्ये मंगळाचा प्रभाव असतो, तिथली मंगळाची एनर्जी असते तिथे. त्यामुळे किचन बसून तुम्ही जेवला तर तुमचा राहूचा प्रभाव कमी होत जाईल आणि तुम्ही हनुमान चालीसा वाचत जावा. त्याने हे राहूचा प्रभाव ऑटोमॅटिक कमी होत जाईल. किंवा महादेवच्या मंदिराचा हे जरी केलं तुम्हाला बघा ऑटोमॅटिक तुम्हाला जाणवत जाईल. लहान मुलं असतील तुमची, त्यांना तुम्ही किचनमध्ये जेवायला बसवत जा सकाळ संध्याकाळ, ऑटोमॅटिक त्यांचे ॲडिक्शन्स कमी होत जातील, त्यांचा निगेटिव्ह प्रभाव राहूचा प्रभाव कमी होईल. त्यांना हनुमान चालीसा वाचायला लावा. तुम्ही घरी जे उपाय केले तुमच्या मुलांमध्ये फरक तुम्हाला जाणवेल आणि त्यांचे मोबाईलचे ॲडिक्शन्स वगैरे असतात ते कमी होतील. चुकीच्या मार्गावर जात असेल, तुम्हाला वाटत असेल तर चुकीचा मार्ग आहे त्यांचा कमी होईल, ऑटोमॅटिक ते कंट्रोलमध्ये येईल. हा उपाय नक्की करून बघा, तुम्हाला चांगली रिझल्ट भेटेल. श्री स्वामी समर्थ.